नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी थोडक्यात ओळख करून देतो. माझे नाव शेकडे संजय काकसाहेब. मी हिंद सेवा मंडळाचे सीताराम साडा विद्यालय बागडपट्टी येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. आज आपण प्रकरण 3 ब्रिटिश सत्तेचे परिणाम या पाठाचा उर्वरित भाग पाहणार आहोत. प्रकरण 3 ब्रिटिश सत्तेचे परिणाम या पाठाचा उर्वरित भाग आपण पाहणार आहोत. तर आपल्या पुढील महत्त्वाचा मुद्दा आहे कायद्यापुढील समानता. कायद्यापुढील समानता. भारतात पूर्वी ठिकठिकाणी वेगवेगळे कायदे होते. भारतात पूर्वी काय होते? ठिकठिकाणी काय होते? वेगवेगळे कायदे होते. आणि या कायद्यामध्ये काही त्रुटी होत्या, काही अडचणी होत्या की न्यायदानामध्ये जातीनुसार भेदभाव केला जायचा. न्यायदानामध्ये जातीनुसार भेदभाव केला जायचा. अतिशय वाईट प्रथा होती जातीनुसार न्यायनिवाडा करणे. लॉर्ड मॅकॉलेनच्या नेतृत्वाखाली मग एक समिती स्थापन झाली. लॉर्ड मॅकॉले यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या अंडरखाली एक काय झाली? समिती स्थापन झाली. त्याला आपण विधी समिती म्हणू. काय म्हणू? विधी समिती. या समितीने कायद्याची संहिता तयार केली. या समितीने काय केलं? कायद्याची संहिता तयार केली, नियमावली तयार केली. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांनी काय केली की सर्व भारतात एकच कायदा लागू केला. सर्व भारतामध्ये, पूर्ण इंडिया, ऑल ओव्हर इंडिया एकच कायदा. आणि या कायद्यापुढे सर्व समान आहेत. अतिशय महत्वाची गोष्ट आहे पहा की कायद्यापुढे काय येतं? सर्व समान आहेत. हे तत्व इंग्रजांनी काय केलं? रूढ केलं. या पद्धतीत सुद्धा काही दोष होते असं नाही, होते दोष. पण सर्वात महत्वाचं म्हणजे कायद्यापुढे राजा आणि रंक सारखेच. कोणी असो, तो आर्थिकदृष्ट्या श्रीमंत असेल, गरीब असेल, हा उच्च जातीचा, हा हलक्या जातीचा, असा कोणताही भेदभाव केला जाणार नाही. तर कायद्यापुढे म्हणजे काय? सर्व समान आहेत. हे तत्व अतिशय महत्वाचं आहे. आता या पद्धतीमध्ये काही त्रुटी होत्या, काही अडचणी होत्या. महत्वाची त्रुटी म्हणजे काय? तर ब्रिटिशांनी युरोपीय लोकांवरील खटले चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायालय व वेगळे कायदे अस्तित्वात होते. पहा, इथंच किती अन्याय केला भारतीयावर की ब्रिटिश माणसाने जर गुन्हा केला असेल तर तो त्यांच्यावरील खटला चालवण्यासाठी, केस चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायालय, वेगळं न्यायालय, वेगळे कायदे अस्तित्वात आणले. आणि नवे कायदे हे सर्वसामान्य लोकांना समजत नसत. त्रुटी म्हणजे काय की जे नवीन कायदा आला तो कायदा कॉमन सर्वसामान्य लोकांना कधीही समजत नसे. आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे कोणती? न्याय ही सामान्य लोकांसाठी खूपच खर्चिक बाब होती. सर्वसामान्य लोकांसाठी, कॉमन पीपल, अतिशय महागडी आणि खर्चिक बाब होती. माणूस या खर्चाला घाबरायचा. दुसरा वीक पॉइंट, एक कमजोरी,
कोणती होती? तर हे खटले वर्षानुवर्ष चालत. हे खटले वर्षानुवर्ष काय व्हायचं? चालत असत. आणि याला माणूस कंटाळत असे. आता साहजिकच आहे ना, कोर्टात तारीख आहे, केस चालू आहे, आपलं काम सोडून आपण काय करतो? कोर्टात जातो. कोर्टात गेल्याच्या नंतर कधी तांत्रिक अडचणीमुळे पुढची दुसरी तारीख मिळते आपल्याला. आणि यामुळं अशा अनेक कारणांमुळं हे खटले वर्षानुवर्ष काय होतात? चालतात. आणि त्यामुळे सर्वसामान्य माणूस काय होतो? याला वैतागतो. आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे खर्चिक बाब. अतिशय केस किंवा हा खटला चालण्यासाठी पैसा लागतो. त्यामुळे सहजासहजी माणूस खटले किंवा या गोष्टीकडे जात नाही. आता नवीन मुद्दा आहे इंग्रजांची आर्थिक धोरणे. इकॉनॉमिकली प्लॅनिंग प्राचीन काळापासून भारतावर आक्रमण होत राहिलेले आहेत. आणि अनेक आक्रमक भारतामध्ये स्थायिक झाले. ते भारतीय संस्कृतीशी समरस झाले. पूर्वीच्या काळापासून भारतावर अनेक असे आक्रमण झाले. आणि हे जे आक्रमक होते हे नंतर भारतामध्ये स्थायिक झाले, सेटल होणे. भारतामध्ये काय झाले? स्थायिक झाले. आणि ते भारतीय संस्कृतीशी समरस झाले. त्यांनी जरी राज्य केले तरी भारताच्या अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल केले नाहीत. इंग्रज सोडून ज्यांनी भारतावर आक्रमण केलं, भारतामध्ये स्थायिक झाले, पण आर्थिक गोष्टीमध्ये किंवा अंतर्गत राज्यकारभारामध्ये कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ किंवा हस्तक्षेप त्यांनी केला नाही. फक्त तो हस्तक्षेप कोणी केला? इंग्रजांनी. कारण इंग्रजांचे मात्र तसे नव्हते. इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होते, मॉडर्न. आणि औद्योगिक क्रांतीमुळे तेथील भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली होती. इकॉनॉमिकली आर्थिक दृष्ट्या इंग्लंड हे खूप मजबूत राष्ट्र आहे, स्ट्रॉंग आहे. आणि या अर्थव्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी काय केली होती? निर्माण केली होती, सपोर्ट. आणि अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली. भारतात रुजवल्यामुळे इंग्लंडला त्याचा खूप आर्थिक लाभ झाला. इंग्लंड हे अतिशय श्रीमंत झाले. आणि परंतु भारतीयांचे मात्र आर्थिक शोषण झाले. भारत गरीब होत गेला आणि इंग्लंड हे श्रीमंत होत गेले. अशी दरी भारत आणि इंग्लंडमध्ये निर्माण झाली. आता जो नवीन मुद्दा आहे, जमीन महसूल विषयक धोरण. जमीन महसूल म्हणजे काय? या विषयक धोरण काय आहे? तर इंग्रजी अंमल सुरू होण्यापूर्वी खेड्यातील अर्थव्यवस्था अतिशय स्वयंपूर्ण होती. इंग्रज येण्यापूर्वी भारतामधील जे खेडे आहेत, जो ग्रामीण भाग आहे, हा अतिशय सुजलम सुपलम, आर्थिक दृष्ट्या श्रीमंत होता. या सर्व गरजा
गावातच भागवल्या जायच्या. त्यांना गाव सोडून कुठेही जाण्याची आवश्यकता नव्हती. पण हा काळ कधीचा होता? इंग्रज येण्याच्या अगोदर. आपली खेडी ही आर्थिकदृष्ट्या अतिशय स्वयंपूर्ण होती. अनेक छोटे मोठे लघु उद्योग हे गावात सुरू केले होते. त्यामुळे किंवा या उद्योगांच्या द्वारे गावच्या गरजा ह्या गावातच भागत. या अगोदर सांगितलं पण गाव सोडून जाण्याची आवश्यकता नव्हती. कारण गावच्या ज्या गरजा येतात, ज्या मूलभूत गरजा येतात, अत्यावश्यक ज्या गरजा येतात, ह्या कुठे भागायच्या? गावातच. त्यामुळे जमीन महसूल हे राज्याचे उत्पन्नाचे प्रमुख साधन होते. आता प्रत्येकाला उत्पन्नाचा स्रोत असतो. काही जण व्यवसाय करतो, काही जण नोकरी करतो, याच्यातून काय करतो? पैसा मिळवतो आणि आपलं कुटुंब. इंग्रजी शिक्षण घेतलेले आहे अशा लोकांची खूप गरज होती. आणि लॉर्ड मॅकॉलेच्या शिफारशीनुसार, कोणाच्या? लॉर्ड मॅकॉलेच्या शिफारशीनुसार 1835 मध्ये भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्यात आले. भारतामध्ये इंग्रजी शिक्षण कधी सुरू करण्यात आलं? सन 1835 मध्ये. कोणी सुरू केलं? लॉर्ड मॅकॉले यांच्या शिफारशीनुसार 1835 मध्ये भारतामध्ये इंग्रजी शिक्षण सुरू करण्यात आले. आता नव्या शिक्षणाद्वारे नवे पाश्चात्य विचार, आधुनिक सुधारणा, विज्ञान व तंत्रज्ञानाची भारतीयांना ओळख करून देण्यात आली. जे नवीन शिक्षण होतं, नवीन शिक्षणाद्वारे नव्या पाश्चात्य विचार किंवा आधुनिक सुधारणा, विज्ञान, तंत्रज्ञान याची ओळख भारतीयांना काय करून देण्यात आली होती. आता कशाची ओळख करून देण्यात आली? विज्ञान, तंत्रज्ञान या गोष्टींची ओळख करून देण्यात आली. सन 1857 साली कोलकाता, मुंबई, मद्रास येथे विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. कधी स्थापना करण्यात आली? 1857 मध्ये विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. कुठे आली? 3 ठिकाणी: कलकत्ता, मुंबई, मद्रास या ठिकाणी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. कधी आली ती? सन 1857 साली. कुठे आली? कलकत्ता, मुंबई, मद्रास. आता शिक्षण घेतलेल्या मध्यम वर्गाने भारतातील सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीचं नेतृत्व केलं. काय अर्थ होता त्याचा? की जे शिकलेले आहेत, क्वालिफाईड आहेत, समाजामध्ये ज्या वाईट चालीरीती, रूढी परंपरा आहेत, समाजाचं प्रबोधन करण्याचं काम या मध्यम वर्गाने हाती घेतलं किंवा या चळवळीचं नेतृत्व या वर्गाने केलं होतं. मूळ उद्देश काय होता? फक्त या अनिष्ट रूढी परंपरांचा नायनाट करणे. आता ज्या समाजामध्ये अनिष्ट रूढी परंपरा म्हणजे काय?
की सतीची चाल, काही लोक व्यसनाधीन येतं, की या गोष्टींमुळे समाजाची खूप मोठी हानी झालेली आहे. व्यसनाधीनता यासाठी काही लोकांनी काम केलेलं आहे, समाज प्रबोधनाचं काम केलेलं आहे. बालविवाहासारखी प्रथा असेल तर या प्रथा, या चालीरीती, या रूढी परंपरा बंद व्हाव्यात यासाठी आवाज उठवला किंवा समाज प्रबोधनाचं कार्य काही लोकांनी चांगल्या रीतीने केलेलं आहे. आता आपण थोडंसं मागच्या याच्यात जाऊ की जमशेदजी टाटा तर यांनी जो कारखाना सुरू, परत हा भाग थोडासा घेऊ की जमशेदजी टाटा यांनी कुठे कारखाना सुरू केला होता? हा जमशेदपूर येथे. आणि कोणती कंपनी स्थापन केली? टाटा आयर्न अँड स्टील कंपनी. पोलाद निर्मितीचा काय केला? कारखाना त्यांनी स्थापन केले. आता आपण थोडंसं उजळणी घेतल्यासारखं करू की मुंबईची पहिली कापड गिरणी कधी सुरू झाली? 1855 मध्ये. बंगालमध्ये रिसरा येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली. आता 1907 मध्ये परत रिपिटेशन करू, जमशेदजी टाटा यांनी टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना काय केला? स्थापन केला. आता यामध्ये भारतामध्ये कोळसा, धातू, साखर, सिमेंट व रासायनिक द्रव्ये या उद्योगांना झाली त्या काळामध्ये सुरुवात झालेली आहे. आता मागचा गोषवारा घेऊ, सामाजिक व सांस्कृतिक परिणाम. 19व्या शतकामध्ये युरोपमध्ये मानवतावाद, लोकशाही, राष्ट्रवाद आणि व उदारमतवाद या मूल्यावर आधारित काय नवे युग साकारले. आता परत रिपिटेशन करतो, जे महत्वाचे टॉपिक आहेत म्हणून परत पाठीमागे जाऊ, थोडं बॅक. 19व्या शतकामध्ये युरोपमध्ये मानवतावाद, माणसाने माणसासारखेच वागले पाहिजे, बुद्धिवाद, लोकशाही, राष्ट्रवाद व उदारमतवाद या मूल्यावर आधारित एक नवीन पर्व कायला सुरू झालं होतं किंवा यावर आधारित नवे युग कायले ते साकारले गेले होते. तर पाश्चिमात्य जगातील या परिवर्तनाचे पडसाद भारतात सहजपणे काय उमटले आणि ते उमटणे हे सुद्धा काय होतं? स्वाभाविक होतं. आता विद्यार्थी मित्रांनो, आजचा लेसन इथं संपलेला आहे, तर आपण येथे थांबूया. तुम्ही शांत चित्ताने ऐकल्याबद्दल धन्यवाद.